तर मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण सगळेच YouTubeवरती काम करताय आणि सगळ्यांना सक्सेसफुल यूट्यूबर बनायचं आहे. तर मित्रांनो, आपले काही मोठे-मोठे स्वप्न आहेत. आपल्या आई-वडिलांकडून आपल्या काही अपेक्षा आहेत. आपल्या स्वतःकडून आपल्या खूप काही अपेक्षा आहेत, की आपण काहीतरी जीवनात केलं पाहिजे. आपल्याकडे स्किल आहे, टॅलेंट आहे. लाँग व्हिडिओ कसा बनवायचा हेही आपल्याला माहिती आहे. परंतु तो अपलोड करण्याची व्यवस्थित पद्धत आपल्याला माहिती नाहीये. मित्रांनो, तुम्ही लाँग व्हिडिओ अपलोड तर करताय, पण त्याला अजिबात व्ह्यूज येत नाहीये. फक्त 7 ते 8 व्ह्यूज येतायत. याचाच अर्थ मित्रांनो, आपण जो व्हिडिओ अपलोड करताय ना, लाँग व्हिडिओ, तो चुकीच्या पद्धतीने करताय. तर आज मी आपल्याला हेच सांगणार आहे, की योग्य पद्धतीने लाँग व्हिडिओ कशाप्रकारे अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही जर लाँग व्हिडिओ अपलोड केलात, तर आपल्याला आपले जे व्ह्यूज आहेत, ते खूप जास्त प्रमाणात वाढतील आणि आपला व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी आपल्याला खूप मदत होईल. मित्रांनो, तुम्ही जो व्हिडिओ अपलोड करताय, हा व्हिडिओ आपल्याला सर्चेबलमध्ये कसा आणायचा आहे? म्हणजे सर्च जी लिस्ट असते, सर्चिंगची जी लिस्ट असते, त्याच्यामध्ये आपला व्हिडिओ कसा आला पाहिजे? जर कुणी व्हिडिओ काही सर्च करतंय, त्याच्यामध्ये जर टाकतंय, की त्याला कुठल्या व्हिडिओबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, तर त्या सर्च लिस्टमध्ये आपला व्हिडिओ कसा आला पाहिजे? तर अशाच काही मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स आज सांगणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ जर आपण स्किप केला, तर आपल्याला काहीही समजणार नाही. तर नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला, तर व्हिडिओला नक्की आपण लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला पण आपण सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर आपण आज सुरू करूया, की लाँग व्हिडिओ आपल्याला कशा पद्धतीने अपलोड करायचा. तर बघा इथे आपल्याला YouTubeचं जे फ्रंट पेज आहे ते ओपन करायचं आहे. इथे प्लसचा आयकॉन राहील आपल्याला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून आपला जो व्हिडिओ जो आहे, आपल्याला लाँग व्हिडिओ जो अपलोड करायचा आहे, तो इथून सिलेक्ट करायचा आहे. मी इथून एक व्हिडिओ सिलेक्ट करून घेते आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला डन करायचं आहे. डन केल्याच्या नंतर आपला व्हिडिओ इथे येऊन जाईल बघा. आता याच्यानंतर आपल्याला पुढे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्याला फ्रंट पेज ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर इथे वरती आपल्याला एक पेन्सिलचा आयकॉन दिसेल बघा. पेन्सिलच्या आयकॉनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला थंबनेल जे आहे, ते थंबनेल लावून घ्यायचं आहे. तर थंबनेल आपण बनवून घेतलेले आहे ऑलरेडी. ते थंबनेल जे आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि वरती ओकेचं ऑप्शन दिसेल तिथे डन करायचं आहे. क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर बघा आपला इथे थंबनेल जे आहे ते ॲड होऊन जाईल. खाली आपल्याला टायटलचं ऑप्शन दिसतंय. याच्यावरती आपल्याला टायटल टाइप करायचं आहे. टायटल आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर माझा जो व्हिडिओ आहे, लाँग व्हिडिओ हा अ, याच्या रिलेटेड आहे, की शॉर्ट व्हिडिओ कसा अपलोड करावा. तर असं जे टायटल आहे ते मी इथे टाइप करून घेते असा अपलोड करा शॉर्ट व्हिडिओ. असं जे आहे मी इथे टाइप करून घेत आहे बघा. तुमचं जे काही व्हिडिओ जो असेल ना, त्याप्रकारे तुम्हाला जे टायटल आहे ना, ते इथे टाइप करून घ्यायचं आहे. त्याप्रकारे मी बघा माझं टायटल जे आहे ते टाइप करत आहे सध्या. आता हे जे टायटल आहे ते तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्याच्या नंतर खाली खाली तुम्हाला ॲड डिस्क्रिप्शन दिसतंय. ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे पेस्ट करायचं आहे. इथे पेस्ट करून घ्या. पेस्ट केल्याच्या नंतर आता इथे आपल्याला खाली काही हॅशटॅग लावून घ्यायचे आहेत. तर हॅशटॅगसाठी आपल्याला ChatGPTवरती जायचं आहे. इथे आपल्याला प्रॉम्प्ट द्यायचा आहे. जर तुमचा कुठलाही जो टॉपिक असेल ना, तर त्या टॉपिकच्या रिलेटेड तुम्हाला इथे हॅशटॅग जे आहे ना, हॅशटॅगसाठी प्रॉम्प्ट द्यायचा आहे. मी दिला आहे. त्यानंतर मला असे हॅशटॅग जे आहेत ते आलेले आहेत बघा. तर हे जे हॅशटॅग आहे मी इथून कॉपी करून घेत आहे. कॉपी करून आता इथे मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करतीये. पेस्ट केल्याच्या नंतर आता खाली आपल्याला ह्याच्यामध्ये जर तुमचे कुठले जर जे व्हिडिओज आहेत त्याच्या काही लिंक्स जर तुम्हाला इथे टाकायच्या असतील ना, त्या लिंक्स तुम्ही इथे टाकू शकता खाली. अजून काही जर Facebookच्या आणि Instagramच्या लिंक ज्या आहे, त्या पण तुम्ही इथे ॲड करू शकता. त्याचबरोबर आपला मेल आयडी जे आहे, जे कोलॅबोरेशनसाठी जर तुम्हाला मेल आयडी वगैरे जर टाकायचा असेल ना, आपला जो काही मेल आयडी आहे ऑफिशियल, तो मेल आयडी इथे तुम्ही ॲड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही लिंक पण टाकू शकता आणि मेल आयडी पण तुम्ही इथे टाकू शकता. सध्या तरी मी टाकलेला नाहीये. जर तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही इथे टाकू शकता. तर मी टाकून घेतलेलं आहे बघा. आता इथे आपल्याला सगळ्यात खाली बघा अल्टर्ड कंटेंटचं ऑप्शन दिसतंय. इथे आपल्याला नो करून घ्यायचंय. कारण हा व्हिडिओ आपण स्वतः बनवतोय म्हणून नो करायचंय. जर हा व्हिडिओ एआयने बनवलेला असेल किंवा जर मग कॉपी पेस्ट असेल, तर तुम्हाला इथे येस करावं लागतं. तर मी नो करून घेतलेलं आहे. तर यानंतर आता आपल्याला नेक्स्ट ऑप्शन येतंय बघा, व्हिजिबिलिटी. तर सध्या तरी आपल्याला अनलिस्टेडच ठेवायचं आहे व्हिजिबिलिटी. लगेच आपल्याला पब्लिक करायचं नाही. मी अनलिस्टेड करून घेतलेलं आहे. यानंतर नेक्स्ट ऑप्शन आपल्याला येतंय, की यामध्ये 1 सेकंड.
हां, यामध्ये आपल्याला प्लेलिस्ट ॲड करून घ्यायची आहे. प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी बनवून घेतली असेल, तर त्यामध्ये हा व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे. माझी होती म्हणून मी प्लेलिस्टमध्ये ॲड करून घेतलेला आहे आपला व्हिडिओ. आता इथे आपल्याला इज धिस व्हिडिओ मेड फॉर किड्स? आपला किड्ससाठी नाही आहे म्हणून मी नो केलं आहे. जर तुमचा व्हिडिओ किड्ससाठी जर तुम्ही बनवलेला असेल लहान मुलांसाठी, तर तुम्हाला इथे येस करून घ्यायचं आहे. येस केल्याच्यानंतर आपला व्हिडिओ बघा व्हिडिओ अपलोडचं ऑप्शन येते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर पेंडिंग दाखवेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे आता वाय-टी स्टुडिओमध्ये. आपला व्हिडिओ अजून पूर्णपणे अपलोड झालेला नाही आहे. तर पूर्णपणे अपलोड करण्यासाठी आपल्याला वाय-टी स्टुडिओवरती यायचं आहे. वरती आपल्याला अनटायटल व्हिडिओ जो दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. वरती तुम्हाला पेन्सिलचा आयकॉन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे व्हिजिबिलिटीवरती जायचं आहे आणि आता पब्लिक करायचं आहे. पब्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे शेड्यूल जे आहे ते ठरवून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ जे कोणत्या डेटला आणि कोणत्या टायमिंगला पब्लिश करायचा आहे. तर असे खूप सारे व्हिडिओ तुम्ही आधी बनवून ठेवू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही शेड्यूल जे आहे ना, हे ठरवून घेऊ शकता. तर मी अशा प्रकारे शेड्यूल जे आहे, तर नेक्स्ट डेचं इथे टाकलेलं आहे. टायमिंग पण टाकून घेतलेलं आहे, डेट पण टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट ऑप्शन इथे येईल बघा. ते ऑप्शन आपल्याला इथे ओपन करून घ्यायचं आहे. बघा इथे आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आता माझी जी कॅटेगरी आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे. कारण हे टेकचं चॅनल असल्यामुळे तुम्ही इथे तुमची जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुमच्या व्हिडिओनुसार जी काही कॅटेगरी असेल ती. ती कॅटेगरी आपली सिलेक्ट झाल्याच्या नंतर लास्टचं जे ऑप्शन आहे बघा टॅग्सचं ऑप्शन आहे. आता इथे आपल्याला टॅग्स जे आहे ते लावून घ्यायचे. आता हे टॅग्स जे आहे ना हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे टॅग्स जर तुम्ही लावले तर हा आपला जो व्हिडिओ आहे ना तो लवकरात लवकर आपला सर्चेबलमध्ये येणार आणि सर्च लिस्टमध्ये आपला येणार आहे. जेव्हा लोकं व्हिडिओ सर्च करतात त्यांच्या गरजेनुसार ते व्हिडिओज सर्च करतात ना, तेव्हा आपला जो व्हिडिओ आहे त्यांच्या सर्चेबल लिस्टमध्ये आपला आला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काही टॅग्स जे आहे ना, इथे लावून घ्यायचे आहे. तर मी अशा प्रकारे टॅग्स बघा लावून घेते. आता व्हिडिओच्या नुसारच तुम्हाला टॅग्स लावायचे आहे. आता माझा जो व्हिडिओ होता शॉर्ट व्हिडिओ कसा अपलोड करायचा आहे. तर मी असे काही टॅग्स इथे लावते बघा. शॉर्ट व्हिडिओ अपलोड, शॉर्ट व्हिडिओ कसा अपलोड करायचा आहे, हाऊ टू अपलोड शॉर्ट व्हिडिओ, असा करा शॉर्ट व्हिडिओ अपलोड. असे 5 ते 6 टॅग्स तुम्ही जे आहे ना इथे लावू शकता. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते आपला जे चॅनल आहे आपलं, तर आपल्या चॅनलचं नाव जे आहे ते तुम्हाला तुमच्या टॅगमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. नावाचं टॅग जे आहे ते तुम्हाला लावायचं आहे. बघा मी अशा प्रकारे 4 ते 5 टॅग्स जे आहे ते लावलेले आहेत. तुम्ही जास्त पण लावू शकता. 7 ते 8 टॅग्स पण तुम्ही इथे लावू शकता. तर टॅग्स लावल्याच्यानंतर बघा हे आता आपल्याला जो आपला आहे वरती सेव्हचं ऑप्शन येईल टॅग्स लावल्याच्यानंतर सेव्ह आपल्याला करून घ्यायचं आहे. सेव्ह झाल्याच्यानंतर बघा पूर्ण जे आहे आपली इन्फॉर्मेशन फिल करून झालेली आहे. सेव्ह करायचं आहे. सेव्ह झाल्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो अपलोड होईल. याला काही वेळ लागत असतो अपलोड होण्यासाठी. बघा पेंडिंग दाखवतंय. थोड्या वेळामध्ये आपला जो व्हिडिओ आहे तो अपलोड होऊन जाईल. अशाच प्रकारे जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केला तर आपल्याला लवकरात लवकर आपला व्हिडिओ व्हायरल होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला याच्यामध्ये व्ह्यूज येतील. तर अशा प्रकारे आपण जो आपला व्हिडिओ आहे तो नक्की अपलोड करा मित्रांनो. मित्रांनो, मी आशा करते, की मी आता आपल्याला जी काही पद्धत सांगितली आहे, जी माहिती आहे सांगितलेली आहे, ती आपल्याला नक्कीच समजली असेल. तर अशा पद्धतीने नक्की आपण व्हिडिओ जो आहे तो अपलोड करा मित्रांनो आपल्या चॅनलवरती. तर आपला जो व्हिडिओ आहे तो 100% आपला व्हायरल होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला याच्यावरती व्ह्यूज येतील मित्रांनो. तर चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच अजून नवीन-नवीन व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत जाईल मित्रांनो. तोपर्यंत बाय-बाय मित्रांनो. आपली काळजी घ्या.